देशात आगामी जनगणनेत जातनिहाय गणनेचा समावेश करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार विषयक समितीनं आज घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. हमारा सामाजिक ताना बाना राजनीति के दबाव में न आए, जातियों की गणना एक सर्वे के स्थान पर मूल जनगणना में ही सम्मिलित होनी चाहिए. इससे यह सुनिश्चित होगा कि समाज आर्थिक और सामाजिक दृष्टि से मजबूत होगा और देश की प्रगति भी निर्बाध चलती रहेगी. आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए. यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है. काँग्रेस सरकारांनी कायम जातनिहाय जनगणनेचा विरोध केला. त्यांनी कधीही जातनिहाय जनगणना केली नाही अशी टीका वैष्णव यांनी केली. 2010 साली मनमोहन सिंग सरकारनं अशी जनगणना करण्याचं आश्वासन लोकसभेत दिलं होतं. मात्र त्यानंतरही जनगणना न करता काँग्रेसनं केवळ एक सर्वेक्षण केलं आणि विरोधी पक्षात असताना काँग्रेसनं इंडी आघाडीसह या विषयावर केवळ राजकारण केलं असा आरोपही वैष्णव यांनी केला. जनगणनेचा हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. तरीही काही राज्यांनी जनगणना सर्वेक्षण करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला. ही परिस्थिती लक्षात घेऊन जातनिहाय गणनेचं वेगळं सर्वेक्षण न करता मूळ जनगणनामध्येच त्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचं वैष्णव यांनी आज सांगितलं.